श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एका घरामध्ये भरपूर पैसा येतो पण तो टिकत नाही. दुसऱ्या घरात कमाई कमी असते तरीसुद्धा त्या घरामध्ये सुख, शांती आणि बरकत कायम असते. असे का? शास्त्रामध्ये एक अतिशय गूढ गोष्ट सांगितली आहे. घराचे भाग्य केवळ स्त्रीवर अवलंबून नसते, तर घरातील पुरुषांच्या काही सवयी आणि कर्मावरही अवलंबून असतात. गरुड पुराणामध्ये, महाभारतात आणि अनेक धर्मग्रंथांमध्ये अशा पुरुषांचे वर्णन आढळते, ज्यांच्या आचरणामुळे त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर राहिली आणि पिढ्यानपिढ्या सुख समृद्धी नांदली. परंतु आजच्या काळात अनेक पुरुष नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे घरात पैसा असूनही समाधान नसते, मेहनत असूनही फळ मिळत नाही आणि सतत काही ना काही अडचणी येत राहतात. आज मी तुम्हाला पुरुषांच्या अशाच काही कामाबद्दल सांगणार आहे, जी प्रत्येक पुरुषाने केले तर घरातील वातावरण बदलू शकते. शेवटचा मुद्दा तर इतका प्रभावी आहे की अनेक संत महात्म्यांनी सांगितले आहे की त्या मुद्द्याला खऱ्या बरकतीचे रहस्य म्हटले आहे. घरातील सर्वच जबाबदाऱ्या महिलांच्यावर अवलंबून असतात. आपण पाहतो, घरातील महिला म्हणजे किचनचे किंगच. घरातील किंग सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य करत असते. पुरुष देखील आपली जबाबदारी करत असतो. म्हणजेच काय, बाहेर जाऊन मेहनत करून पैसे कमवणे ही पुरुषांची जबाबदारी असते आणि स्त्रीची जबाबदारी मुलं बाळं घरदार सांभाळणे. आपला संसार सांभाळताना काही जबाबदाऱ्याबरोबरच काही ठराविक कामे पुरुषांनी देखील करणे गरजेचे असते. पुरुषांनी घरामधील काही ठराविक कामे केली तर, काही सवयी स्वतःला पाडून घेतल्या तर, त्या सवयी आपल्या स्वतःच्या घरात लक्ष्मीला थांबवतात, लक्ष्मीला स्थिर करतात. बऱ्याच घरांमध्ये पुरुषांना घरातील कामे करण्याची अजिबात सवय नसते. पुरुषांना वाटतं आपण बाहेर जाऊन पैसा कमवणार, एवढेच आपले कर्तव्य आहे. परंतु घरातील काही कामांची जबाबदारी घेतली तर निश्चितच घराची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि माहितीचा आहे. 1. सकाळी उठून घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणे. आपल्या संस्कृतीत आई वडील हे चालते बोलते देव मानले जातात. शास्त्रानुसार ज्या घरातील पुरुष सकाळी आई वडिलांचा सन्मान करतो, त्यांच्या चरणांना स्पर्श करतो, त्या घरातील अनेक संकटे आपोआप कमी होतात. कारण वृद्धांच्या मनातून निघणारे आशीर्वाद हे अदृश्य कवचासारखे कार्य करतात. आज अनेक लोक लाखो रुपये कमवतात, पण मन शांती विकत घेऊ शकत नाहीत. मात्र ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळाले तर अनेक अडथळे दूर होतात. 2. घरातील देवघरात दररोज दिवा लावणे. पूर्वी घरातील पुरुष स्वतः देवासमोर बसून प्रार्थना करायचे. आज ही सवय कमी होत चाललेली दिसते. दिवा लावणे म्हणजे फक्त पूजा नव्हे, तर तो अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. जेव्हा पुरुष स्वतः श्रद्धेने देवाचे स्मरण करतो, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण घरावर होतो. घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते आणि मानसिक तणाव कमी होतो. 3. पत्नीचा आदर आणि संरक्षण करणे. महाभारतात सांगितले आहे, ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवतांचा वास असतो. पत्नी ही केवळ जीवनसाथी नसते, ती घराच्या सुख दुःखाची सहभागी असते. तिच्या मेहनतीची कदर करणे, तिचे मत ऐकणे आणि तिचा अपमान टाळणे हे सर्व पुरुषांचे कर्तव्य आहे. अनेक वेळा घरातील कलह हा पैशामुळे नसून परस्पर आदरांच्या अभावामुळे निर्माण होतो. 4. घरातील तुटलेल्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष न करणे. शास्त्रांमध्ये तुटलेल्या वस्तू, गळके नळ
खराब घड्याळे किंवा निरुपयोगी सामान दीर्घकाळ घरात ठेवणे अशुभ मानले गेले आहे. घरातील पुरुषांनी अशा गोष्टी वेळेवर दुरुस्त करणे किंवा हटवणे आवश्यक आहे, कारण अस्ताव्यस्तपणा हा नकारात्मकतेला आमंत्रण देतो. 5. कमाईचा काही भाग सत्कार्यात खर्च करणे. दान म्हणजे फक्त पैसे देणे नव्हे. भुकेलेला अन्न देणे, गरजू विद्यार्थ्याला मदत करणे, पक्ष्यांना दाणे टाकणे हेही दानच आहे. धर्मशास्त्र सांगते की संपत्तीचा काही भाग समाजासाठी वापरणारा मनुष्य कधीच पूर्णपणे गरीब होत नाही. दानामुळे अहंकार कमी होतो आणि पुण्य वाढते. 6. मुलांवर संस्कार करणे. घरातील पुरुष जर फक्त पैसे कमवणारा राहिला आणि मुलांसाठी वेळ दिला नाही तर भविष्यात त्यांची सर्वात मोठी कमाई निरर्थक ठरू शकते. मुलांना चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि वडिलांचा सहवास मिळणे आवश्यक आहे. मुलांचे चारित्र्य हीच घराची खरी संपत्ती आहे. रागावर नियंत्रण ठेवणे. गरुड पुराणात क्रोधाला घराचा सर्वात मोठा शत्रू म्हटले आहे. रागाच्या भरात बोललेले शब्द वर्षानुवर्ष नाती तोडू शकतात. समजूतदार पुरुष घरात शांततेचे वातावरण निर्माण करू शकतो. त्यामुळे घरातील ऊर्जा सकारात्मक राहते. 8. अन्नाचा आणि अन्न बनवणाऱ्यांचा आदर करणे. जेवणापूर्वी कृतज्ञता व्यक्त करणे ही फार मोठी साधना आहे. अन्नाला अन्नपूर्णा देवीचे स्वरूप मानले गेले आहे. अन्नाची निंदा करणाऱ्या घरात समाधान कमी होते असे अनेक ग्रंथांमध्ये नमूद केले आहे. 9. घरामध्ये येताना हसतमुख राहणे. घर हे युद्धभूमी नाही तर विश्रांतीचे आणि प्रेमाचे स्थान आहे. कामावरील तणाव घरात आणला तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. घरात प्रवेश करताना हसून बोलणे, मुलांची चौकशी करणे आणि पत्नीशी प्रेमाने संवाद साधणे यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते. 10. कृतज्ञता आणि ईश्वरावर विश्वास. बरकत ही केवळ बँक खात्यातील रकमेने मोजली जात नाही. बरकत म्हणजे निरोगी शरीर, प्रेमळ कुटुंब, मनशांती आणि संकटात साथ देणारी माणसे. जो पुरुष रोज देवांचे आभार मानतो, त्याच्याकडे असलेल्या गोष्टींचे महत्त्व ओळखतो, त्याच्या जीवनामध्ये समाधान वाढते. 11. पुरुषांनी घरात झाडू मारणे म्हणजे केवळ स्वच्छता करणे नव्हे, तर अहंकार सोडून कुटुंबाच्या सुखासाठी योगदान देणे होय. धार्मिक दृष्टिकोनातून स्वच्छता ही लक्ष्मीचे स्वागत मानले जाते. त्यामुळे पुरुष स्वतः घर स्वच्छ ठेवत असेल तर घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते अशी मान्यता आहे. अशा पुरुषामध्ये नम्रता, जबाबदारी आणि सेवाभाव विकसित होतो, ज्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत होतात. घरातील प्रत्येक कामाला सन्मान देण्याची वृत्ती निर्माण झाल्याने घरामध्ये प्रेम, एकता आणि समाधानाचे वातावरण टिकून राहते. 12. बऱ्याच अंशी घरातील नेहमी रोजची देवपूजा स्त्री करत असते. क्वचितच काही ठिकाणी पुरुष करतात, परंतु शास्त्रानुसार रोजची घरातील देवपूजा पुरुषांनीच केली पाहिजे. त्याचे कारण असे आहे, स्त्री आणि पुरुष दोघांनीही देवपूजा करणे शुभ मानले जाते. मात्र घराचा कर्ता म्हणून पुरुषांनी नियमित देवपूजा केल्यास, स्त्रीपेक्षा कर्त्या पुरुषाने पूजा केल्यास संपूर्ण कुटुंबासाठी मंगल आणि सकारात्मक ऊर्जा कित्येक पटीने निर्माण होते अशी धार्मिक मान्यता आहे. पुरुषांची श्रद्धा, संयम आणि धर्माचरण हे घरातील इतर सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. मित्रांनो, घरात बरकत आणण्यासाठी नेहमीच मोठे उपाय करावे लागतात असे नाही. कधी कधी पुरुषांच्या छोट्या छोट्या सवयीच घराचे भाग्य बदलून टाकतात. आईवडिलांचा सन्मान, पत्नीचा आदर, मुलांवर संस्कार, दानधर्म आणि ईश्वरावरील श्रद्धा हीच खरी बरकतीची 5 दारे आहेत. जर घरातील पुरुषाने ही दारे उघडी ठेवली तर लक्ष्मीच नव्हे तर सुख, शांती आणि समाधानही
त्या घरात कायमचे वास्तव्य करू शकतात. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि सांगा यापैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.